रामकृष्ण हरी. मी अजय महाराज बारसकर, कीर्तनकार आहे, शाहीर आहे. शेती आणि सामाजिक प्रश्नाच्या चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष 2006 पासून मी काम करतोय. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मी 2006 पासून, म्हणजे माझं पहिलं आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्या विधान भवनाच्या बाहेर झालं होतं. आम्हाला पोलिसांनी उचलून वगैरे नेलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत या आंदोलनाची भूमिका आहे. मधल्या काळामध्ये राणे समितीचं रिपोर्ट आला आणि त्याच्यानुसार जे आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ते आरक्षण काही लोकांनी पुढे जाऊन कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं आणि ते स्टेट झालं. त्या स्टेट झालं असताना मी त्याच्यामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये आणि नामदार मुंबई हायकोर्टाला विनंती केली की कोणता समाज मागास आहे, कोणता समाज प्रगत आहे हे ठरवण्याचं काम माननीय नामदार उच्च न्यायालयाचं नाही, हे काम मागासवर्ग आयोगाचं आहे. अशी विनंती मी ज्यावेळेस सन्माननीय कोर्टाला केली, कोर्टाने सरकारला मत विचारलं, सरकारला सांगितलं तुम्हाला हे प्रकरण कुणाकडे चालवायचं, मागासवर्ग आयोगाकडे चालवायचं की आमच्याकडे चालवायचं, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आणि माझ्या पिटिशननुसार पहिल्यांदा न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील यांचा मागासवर्ग कमिशन आयोग स्थापन झाला. म्हसे साहेबांचं मध्ये निर्धान झालं आणि त्याच्यानंतर जो आता खूप बहुचर्चित गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आला. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आणण्यामध्ये माझी महत्वाची भूमिका या पिटिशन आणि या सगळ्या माध्यमातून होती. मधल्या काळामध्ये मी काही राजकीय पक्षामध्ये काम करत होतो, परंतु मी वारकरी असल्यामुळं आमचे निवडणुकीचे ते राजकीय पक्षाचे आणि आमचे वारकरी विचार हे जुळत नाहीत. म्हणून मी सगळं राजकीय काम बंद करून फक्त शेती प्रश्नावर त्या ठिकाणी काम करत होतो, रस्त्यावर उतरलेलो होतो आणि याही पुढे आहे. आता मधल्या काळामध्ये मागच्या 4-5 महिन्यापूर्वी पोलिसांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांवर, मायमावल्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज सगळ्या महाराष्ट्राने नव्हे, देशाने नाही, जगात पाहायला गेला आणि त्याच्यावर खूप टीका झाली, मन हेलावून गेलं आणि मराठा समाज या एका घटनेमुळं अतिशय पेटला गेला. आणि साहजिकच सगळेजण त्या आंदोलनामध्ये सक्रिय झाले, वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय झाले. मी वारकरी कीर्तनकार असल्यामुळे नगरमध्ये, मी नगरचा मूळचा राहणार आहे, तर माझ्याकडे लोक आले, महाराज तुम्ही घरात बसून चालणार नाही, तुम्ही गावगाव रस्त्यावर येऊन आपण ही प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मी अनेक ठिकाणी प्रबोधनं केली, कीर्तनं केली. नंतरच्या काळात ज्यावेळेस सगळे सोयरे, मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जी शिंदे समिती स्थापन केली आणि मराठवाड्यामध्ये मोडीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी शोधण्याकरता काही मोडी लिपीचे वाचक सरकारला हवे होते. मी मोडी लिपीचा वाचक आहे, मोडी लिपीचा अभ्यासक आहे आणि म्हणून माझेच नगरमधले असलेले आमचे मोडी शिकवणारे, आम्हाला ज्यांनी मोडी शिकवली असे डॉक्टर संतोष यादव आणि त्यांनी अनेकांना पाचारण केलं, चला आपण गावगाव जाऊन, तहसीलला जाऊन, TLR ऑफिसला जाऊन ते मोडीचे कागदपत्र शोधू आणि कुणबीच्या नोंदी सापडून जाऊ. आणि त्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालो आणि मराठवाड्यामध्ये आज ज्या काही 40-42 हजार नोंदी दिसतात त्या नोंदी शोधण्याकरता असा माझा संबंध आला. मधल्या काळामध्ये इथे काम चालू असताना अंतरावलीला जाण्याचा माझा प्रसंग अनेक वेळा आला. तर त्या ठिकाणी सगळे सोयरे आपण पाहिलं असेल, मधल्या काळात सगळे सोयरे 15 दिवस सगळे सोयरे चालू होते, अजूनही सगळे सोयरे चालू आहे. तर हे सगळे सोयरे चालू असताना मी याचा लॉचा विद्यार्थी आहे, नगरच्या लॉ कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे, तिथला विद्यार्थी आहे, पूर्ण नाही झालो, माझा पण विद्यार्थी आहे. आणि मला माहिती असल्यामुळे ह्या ड्राफ्ट कसा बनवावा, मसुदा कसा करावा यासाठी मी त्या कोर कमिटीमध्ये सहभागी झालो. आणि मग जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं घ्यायचं आणि शासनाचे जे विधी आणि न्याय खात्याचे जे मॅडम होत्या, महसूल खात्याची होती, समाज कल्याण खात्याचे सेक्रेटरी होते आणि त्या सेक्रेटरीकडे बसायचं आणि ते परत इकडे यायचं, जरांगे साहेबांना दाखवायचं, तिथून त्यांच्याकडे जायचं, परत त्यांना दाखवायचं. असा गेले अनेक दिवस आम्ही प्रवास केला, पण आम्ही याच्यामध्ये कधीच समोर आलो नाही. माझा आवाज आपल्या सगळ्या चॅनलमध्ये आहे, सगळ्या चॅनलमध्ये माझा आवाज आहे, पण माझा चेहरा नाही. मी नेहमी आपल्या त्या अंतरावलीमध्ये असणारे जे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, मी कॅमेऱ्याकडे पाठ करून पाहतो. आणि म्हणून हे सगळं चालू असताना जरांगे पाटलांचा, आता मी त्याला पाटील म्हणणार नाही, जरांगे यांचा
कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते. त्यांची सनद मी पाहिली नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही अनुभवला. हा असाच शब्द घाला, तो तसाच शब्द घाला, हे असंच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे, तसंच करा, असंच करा. आम्ही इतके परेशान झालो आणि मग आम्हाला सुधारणाच काय करावं काय नाही करावं. मुळात आपण आपल्या समोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो, मी जरांगेवर का आक्षेप घेतो, का बरं, मला काय माझा प्रसिद्धीसाठी हव्यास आहे का, तर ही काय प्रसिद्धी आहे का. याच्यामध्ये ट्रोलिंग होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमताने समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी, कारण तो भोळा समाज आहे, आमचा मराठा समाज फार मायाळू आहे, फार भोळा समाज आहे, फार गोड समाज आहे. त्याला लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं महाराज असे काय बोलून राहिले बाबा. काल परवापर्यंत महाराज आणि माझं त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आता कोणतरी पत्रकार बांधवांनी विचारलं की तुमचे काय फोटो आहेत का, तर मी फोटोसाठी लालची नाही, शिल्फी काढा हे करा त्यासाठी नाही, पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघाले. आणि संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो, तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द येत जरांगे पाटलांचे. त्याच्यामुळं मी जरांगे पाटलाचा सहकारी नाही, त्यांच्या टीम मध्ये नाही, हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही. जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे, जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं. मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं, तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ. व्हिडिओ असा आहे की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी, महाराज करू लागायला आहेत, महाराज साक्षीदार आहेत. हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो. बरं, आता उलट काय केलं ते सांगतो. महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये. परत आहे आता उलट काय केलं ते सांगतो. महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये. हे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो आणि फोटो येतो मला परत येतो. बरं, आता उलट काय केलं ते सांगतो. महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये. परत एकदा बघा. काय केलं ते सांगतो. महाराज घेते, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला हा आवाज आला असेल, कारण महाराज इथं आहेत, महाराज करू लागायला आहेत, त्यांची तिकडची भाषा आहे, गावरा आमची ग्रामीण भाषा आहे, आणि महाराज साक्षीला येत. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. हे जरांगे, मनोज जरांगे यांचा आपण आता स्टेटमेंट, त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे. म्हणजे कोणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला. मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो, आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का, तर बिलकुल नाही. आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं. आम्हाला तुकोबारायांनी भरपूर दिलेलं आहे, भरपूर आई वडिलांनी तुकोबारायांनी आम्हाला भरपूर दिलं. प्रसिद्धीचा हव्यास नाही, पैशाचा हव्यास नाही. माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिट घेऊन, सरकारचं पाकिट घेऊन इथं आले असतील, तर बिलकुल नाही. माझ्या परिसरात विचारा, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, उलट देतो. अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले, त्याचं पुढे मी निराकरण करीन. पण तुम्ही असं म्हणता की तुम्हाला आत्ताच का झालं, तुम्हाला जरांगे हेकेखोर होता हे तुम्हाला माहिती होतं, तर तुम्ही आत्ताच का बोलले. मी आत्ता बोललो नाही, मी साधारण 3 दिवसापूर्वी माझ्या मनातली जी खतखत आहे ती एका छोट्याशा युट्यूबच्या चॅनेलवर टाकली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी पाहिली. मला हजारो फोन आले, 2 प्रकारचे फोन आले, समर्थनाचे फोन आले आणि शिव्या शाप देणारे दोन्ही फोन आले. जीव घेणारे, तुला गोळ्या घालू, तुला मारून टाकू, माजला का, असं तसं, अशा प्रकारचे फोन आले. पण मी त्याला उत्तर दिलं, माझा धर्म सत्य सांगणं हा माझा धर्म आहे. तुका म्हणे बरा सत्याचा साया असं, नवनीता ना असं नाही पुन्हा. तुमच्या बाजूला बहुमत जरी असलं, किती लोक तुमच्या बाजूला असले आणि मी जरी एकटा असेल तरी मी सत्य सांगणार. गॅलिलिओ 500 वर्षापूर्वी एकटाच म्हणत होता पृथ्वी गोल आहे, आणि सगळं जग आणि सगळे धर्मग्रंथ म्हणत होते पृथ्वी कशी आहे, सपाट आहे. कोण खरं ठरलं? काळ याचं उत्तर देईन, बारसकर महाराज बरोबर आहे की जरांगे बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त जसं एखाद्याचे 100 अपराध भरतात, आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरल्यावर त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत. आणि 100वा अपराध कोणचा आहे, तर ह्या जरांगेने माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला
आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही. मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर गेलो, त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या, अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलं, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही. आणि शेवटी मी म्हणलं, बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो, आपण एक गलासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलनी ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात, ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणार की दोघे कोण. आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या. जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको. का विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल. आणि हा अहमगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेनी मला काय म्हणले, मला काय, मी लय लहान माणूस आहे, माझा किती आम्हाला हाकलून द्या, मला माझ्या आम्हाला मान अपमान गोवे हे गुंडोनी ठेवावे, तुकोबर आहे ना, आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही, मी तर फार शुल्लक माणूस आहे. पण हा मी याला सांगितलं, मी घेऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलंय ते मला लोक सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं. ज्या वेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले, मी आता मला झोपच नाही लागली, तुम्हाला अजून मी पुढे काही आता एकदम नाही पुढे काही गौप्यस्फोट करणार आहे जरांगेची, आजच्या याच्यात नाही करणार. आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला, दुसरा व्हिडिओ बनवला, मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेने केलंय. दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने, ते आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं. एका पत्रकार बांधवांनी ज्या मराठ्यांची घरं जरांगेंनी बर्बाद केली, उघड्यावर आणली, उद्ध्वस्त केली, त्यांचे मुलाखती एका चॅनलने घेतलेल्या. आता फक्त असं भानगड असं आहे की समाज फार लवकर विसरतो. तुकोबारांनी त्याच्यामुळे सांगितलं, विसरली तया थोर झाली, आणि खूप नुकसान झालं हा जरांगे. आणि म्हणून माझा वाद सुरू झाला. दुसरा माझा आक्षेप आहे की या जरांगे का आक्षेप आहे माझा काही भाऊबंद नाही, माझं काही नुकसान केलेलं नाही, तरी काही नाही. आक्षेप का की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील, हांजे करणारे लोक लागतील. जरांगे मला इकडे पूर्व दिशा, ती इकडेच पूर्व दिशा, अशी लोक लागतील. आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळस केला. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे, कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारांनी सांगितलं. आणि आमचे लाळ खोटे कीर्तनकार, लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता देहू आळंदीला जायची गरज नाही, अंतरावली सराटी हेच आपलं देहू आणि हीच आपली आळंदी, इठल इठल. अरे ही पद्धत आहे. एका महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी, ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी, नालायक कीर्तनकारांनी तुकोबाराचा अभंगच बदलून टाकला. ह्याची दान दे का देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलोय, आंदोलन केलेत, याचिका केल्यात, पैसे घातलेत. 2006 पासून आम्ही भांडत होत, पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबारा यांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही. तुकोबारा यांचा अभंग जसं बायबलमध्ये बदल करता येत नाही, कुराण साहेब मध्ये बदल करता येत नाही, गीतेत बदल करता येत नाही, तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा, गाथेमध्ये बदल करण्याचा काय अधिकार. हा आक्षेप असे एक एक खूप तुमच्या जगाचे अहंकार किती आहे. का बोलतो मी तुम्हाला, माझी तळमळ, माझी कळत असेल तुम्हाला पोटातली तळमळ. याची एवढी पोरगी एका चॅनेलवर मुलाखत गेली, काय म्हणली, माझे पप्पा एवढे मोठे आहेत की ते देवाला झुकू शकतात. देव माझ्या पप्पाच्या पाया पडन, आमचा देव पांडुरंग आहे, पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन. एवढा जरांगे मोठा झाला. आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक. अरे मराठ्यांना आरक्षण मिळावा याच्यासाठी आपण काय लागन ते करू, सरकारला अंगावर घेऊ, काही करू, पण देवाचा काय संबंध, तुकोबाराच्या अभंगाचा काय संबंध. हे का कसं काय. मला अनेकांचे फोन आले, ती बारकी पोरगी आहे. अरे बारकी पोरगी आहे, मग ज्यावेळेस लग्नाच्या सोयरिकी होतात का घर बघायला जाते, आईबाप कशी येत, जसे आईबापाचे संस्कार तसे त्या लेकराचे संस्कार असतील. एवढं लेकरू त्याची इतकी अहंकाराची भाषा असन तर बापाची किती अहंकाराची भाषा आहे. हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळ करणारा हा मनुष्य. मला हा अनुभव आला. एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत आणि ते मला कळालं, तर माझं काम काय, पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं, बाबा खाली उतरा गाडी,
ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरताना तुम्ही. हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय. गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे. माझं सांगायचं काम आहे, मी सत्य सांगणार. मला खूप धमक्या आल्या, गोळ्या घाला, मारा, सगळ्या रेकॉर्ड येतात. तू मार, बॉम्ब लाव, जाळ, पण मी खरं बोलल्यापासून हटणार नाही. माझे जे आक्षेप येतं